फूल बरसा काय झालं मी काय इडे काय कोण म्हणत कशाला म्हणतो इडे मग कोण म्हणत तूच म्हणला काय लाट मी याड लागले म्हणजे इडी झाली कोणाचं तुला काय करायचं कोणाचं सांग की मुडत माळा घालून हिडतात माळा घालून हिडतात कुशाल लोकांच्या चौकशा करतात आज म्हणतोय कुणाचं कवा कुठं कधी कुणा संग मला तेच याड लागले कोणाचं त्याचं कोणाचं सगळ्या माणसात सांगा तू काय माझा नवरा बिवरा आहे का बापूरच्या बाळूमामाचं त्यांनी मला वेळ लावले त्यांनी मला वेळ लावले म्हणून तुम्ही सगळं सोडलं काय काय सोडलंय सगळं सोडलंय अरे त्यांचे याड लागले काय शिल्लकच राहत सुटली प्रपंचाचे आज देह भानाशी विसरले स्वस्वरूपाचे लागले पेसे मी सद्गुरु घरची वेडी नोहे दडपडी वेडी ग आवाज आवाज हॅलो मोकळा मोकळा आवाज मोकळा काय खाल्लंय का नाही कोणी घरी लोक खायला लागले की मका मका तोंडाकडे बघते ती या मेल्या रांडा ग एखाद्याचं ओपून पाडतेल्या शी कसं खाते ग मी आपली कशी बी खान तुमच्या का पोटात किळ कालवायला लागले ती काय झालं ती मावशी म्हणती तुझ्या पाठीला थोडं शिकरण देते का ती की बघ थोडं फुकट आलंय होय पण तुम्ही नाही मला खाऊन द्यायचा आमच्या पप्पाने गणपती हिंदू सता हमारा हमारा झूठ बोले कौवा काटे कस काय पाटील वर आहे का लागला मिठी मिठी बोलायला बिलांची नागिन निघाली हाताला धरलं या बघ बघ सखे कस डंगर वाड्यात घुसला ग एखादं चिरण राहते का झाला खर्माचा मातेरा सोडून दिदर असे व्रतारा सांडले मी माझ्या पाच मोरा मी सद्गुरु घरची वेडी नोहे धडफाडी जाण्याची आगीची माशान हाती आली मी औषधीच्या मुशराती उडा उडा इकडा उडा इथं दिसना
तिथं दिसन शोध कुठं देखा है पहली बार साजन को तुमसे मिलने को दिल कर विचार काय है शोधू कुठं छोड़ दिया जाए मार दिया जाए बोल तेरे साथ क्या तुम्हाला बसा बोंबलत येडं मला याड लागले मला याड लागले आणि शान कोण कोण हातवर करा पण शान 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 हा अख्ख्या मंडपात एक दिशा नाही बघा पण हेच वेळ लागाव हेच वेळ लागाव आपण आपले पण विसरावं आपण आपले पण विसरावं मी तू कोणाची वडवण करावी अंतःकरणामधली गलिच्छ घाण काढून या शब्द अंतःकरणामध्ये त्या प्रभूला जागा द्यायची त्यावेळेस आपण म्हणू शकतो देव पहावयाशी गेलो तेथे देवची होऊन ठेलो अवस्था अवस्था व्हावी लागते पण आपली अवस्था वेगळीच झाली काय देव पहावयाशी गेलो नवा चप्पल जोड घरी घेऊन आलो अवस्था अवस्था व्हावी लागते आणि एवढं वेळ लागल्यानंतर आता कैसे घरदार नाही उरला मृतपणाचा भार रूप भरले चराचर मी सद्गुरु घरची वेळी मोहे धडधडी अरे एवढं वेळ व्हावं एवढं वेळ व्हावं पण आज तुम्हाला याड लागलं कुणाला कशाचं कुणाला कशाचं नको त्या गोष्टीचं वेळ लागलं पण नको त्या गोष्टीचं वेळ लागण्यापेक्षा देवाचं वेळ लागावं देवाचं वेळ लागावं सगळ्या पोरांना याड लागलं डीजी मोबाईल लागलं का नाही स्क्रीन टचचा मोबाईल कुठं बी जा सेल्फी कुठं बी जा सेल्फी मंदिरात गेलं सेल्फी देवाच्या समोर गेलं सेल्फी झाडाखाली गेलं बागात गेलं संडासमध्ये गेलं नको त्याचं वेळ लागलं काळे महिना दिसते परून होईल कोरोना जाशील भरून लोक तुला टाकतील भरून आपलीच घे ग प्रेम करू लॉकडाऊन केलं प्रेम आणि नेली ऊस तोडायला काळी महिला आणली करून ऊस तोडाया नेली घरून लोक तिला काम तिला होईना म्हणून गेली काल पळून नको त्याच्यासाठी वेडा होण्यापेक्षा देवासाठी वेडा व्हावा देवासाठी वेडा व्हा आणि जर तुम्ही देवा करता वेडा झाला तर तो भगवान परमात्मा तुमच्या करता वेडा होईल जगद्गुरु तुकोबरायला वेळ लागलं ज्ञानोबरायला वेळ लागलं तुकोबरायला वेळ लागलं तुकोबरायला म्हणायचं तुकोबरायला वेळ लागलं तुकोबरायने म्हणावं कोण गावी आहे सांगा विठ्ठल जरी तुम्हा ठावा असेल कोणा लागत से पाया येतो लोटा मत तरी कोण
ज्ञानोबराला वेळ लागला. तुकोबराने माणसाला विचारलं कोसावेची ह्याची वाटे जे जे भेटे तयाशी देव कृपा करील मज कायला जरा खील. पण ज्ञानोबराने कवड्याला विचारलं, हे कवड्या सांग, तो पंढरीशी परमात्मा माझ्या घरी पाहुणा म्हणून येईल का? पाहुणा म्हणून येईल का? असा शकून तू सांग. आणि असा शकून तू सांगितला तर सोन्याची घुंगरं तुझ्या पायात बांधली. ज्यांच्या करता आपण एवढ्या मोठ्या बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित झाला त्या बाळूमामाला सुद्धा वेळ लागलं होतं पंढरीच्या पांडुरंगाचं. त्यांचं जीवन एकच होतं फक्त का जीवन चांगलं जगा, चांगलं केल्यानंतर चांगलं होईल. आता चांगलं केल्यानंतर जर चांगलं होईल, कारण चांगलं करून माणसाचं चांगलं होत नाही, वाईट करून कधीच चांगलं होणार नाही. त्याच्याकरता चांगलं राहा, कारण चांगलं राहिल्यानंतर तोंडामध्ये वाच्यत्व प्राप्त होतं. आणि बाळूमामाला हा वाचसिद्धी प्राप्त होती, कारण साधूचा आशीर्वाद लागला. मुळे महाराज गुरु बेळगाव जिल्ह्यामध्ये चिकोडी तालुका आणि त्या गावामध्ये बाळूमामाचा जन्म झाला. लहानपणापासून तुमच्या माझ्यासारखं बाळूमामाचं आयुष्य गेलं. लहानपणी सगळं येडा बाळ्या म्हणायचा, पण फक्त एकच लागलं होतं, भगवान परमात्म्याच्या भेटीची आस लागली होती. लागले श्यास घोड्या भंगा, लागले श्यास घोड्या भंगा, कृपा फक्त भगवान परमात्म्याच्या भेटीची ओढ लागली होती. कारण त्यांचं माहेर पंढरपूर होतं, त्यांचं माहेर पंढरपूर होतं. मावशांनो, सगळ्यांचं माहेर पंढरपूर आहे. माहेर सगळ्यांना आवडतं ना? ज्याला ज्याला आवडतं त्यांनी हात वर करा. वा, कारण माहेर तुम्हाला आवडते यात नवल नाही. माहेर ज्ञानोबराला आवडलं, माहेर तुकोबराला आवडलं, माहेर मुक्ताईला आवडलं. जाई लागे माये
मावशा हो माहेर सगळ्यांना आवडतं, माहेर सगळ्यांना आवडतं. आणि त्याच माहेराची ओढ बाळूमामाला सुद्धा लागली होती. आयुष्यामध्ये सद्गुरू भेटले, मळे महाराज भेटले आणि आयुष्यामध्ये चांगल्या काळाला सुरुवात झाली, वाचा सिद्धी प्राप्त झाली. जे बोलल ते होऊ लागलं, जे बोलल ते होऊ लागलं. एक दिवशी एक डॉक्टरला कॅन्सर झाला आणि तो डॉक्टर बाळूमामाच्या संगतीमध्ये गेला. संगतीमध्ये गेला आणि मामाला सांगितलं, मामा मला कॅन्सर झालाय. मामाने सांगितलं, येड्या मग डॉक्टरकडे जायचं, तू इकडे कशाला आला? त्यावेळेस त्या डॉक्टरने सांगितलं, मामा सगळं करून झालं, सगळं करून झालं, आता शेवटचा उपाय म्हणून तुमच्याकडे आलोय. मामाने काही नाही सांगितलं, एक काम करावं लागेल. का? समोर मिरच्या होत्या, लाल मिरच्या होत्या. त्याने सांगितलं, मामा हो ह्या मिरच्या तुला खावा लागतील, एवढ्या खावा लागतील, तिखट लागतील, तुझी तो पहा. त्यानं मोठ मिरच्या घ्यायला सुरुवात केली आणि तोंडामध्ये टाकायला लागली. तोंडाचा जाळ झाला आणि तेवढ्यामध्ये वाचा सिद्धी प्राप्त झाली. आणि त्या क्षणाला त्याचा कॅन्सर ही जाग्याला बरा झाला. त्या दिवसापासून म्हणू लागले, आणि त्यांच्या संगतीमध्ये आपण राहतो, त्यांच्या संगतीमध्ये आपण येतोय. आपण सुद्धा या तोंडाने चांगलं बोललो ना, या तोंडाने चांगलं बोललो तर आपल्याला सुद्धा वाचा सिद्धी प्रेरित होते. कारण माणसाची वाणी चांगली असावी, माणसाची वाणी गोड असावी. आणि जर गोड असलं तर अख्खं जग तुमच्या प्रेमात पडेल. एखादी स्त्री दिसायला सुंदर असेल, एखादा पुरुष तिच्या प्रेमात पडतो. एखादा पुरुष दिसायला सुंदर असेल, एखादी स्त्री त्याच्या प्रेमात पडू शकते. पण तुमची वाणी गोड असेल, अख्खं जग तुमच्या प्रेमात पडू शकतं, अख्खं जग तुमच्या प्रेमात पडू शकतं. पण त्याच्याकरता जीवन चांगलं आहे, चांगलं जगलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. जगता आलं तर जगा, नाही जगता आलं तर नका जगू. पण जे चांगलं जगताय त्याला अडवू नका. दानधर्म करा, सत्कार्य करा. जिथं धार्मिक कार्यक्रम चालला असेल 10-5 रुपये द्या. मामांचा भंडारा आहे, त्या भंडाऱ्यामध्ये सहभागी व्हा. होता आलं तर व्हा, नाही होता आलं तर नका हो. पण जे होतं त्याला अडवू नका. एखाद्याचं घर पेटलं असेल पेटू द्या, एखाद्याचं घर पेटलं असेल पेटू द्या. तुम्हाला इजवायचं असेल तर इजवा, नाही इजवलं घराला फरक पडत नाही. पण त्याच्यावर राखील व तू आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी आचरणात आणा. आयुष्य सुंदर आहे. देवानं सुंदर एवढं आयुष्य दिले, एवढी माणसं गोळा झालीत. आहे का एकासारखं एक? प्रत्येकाचा चेहरा वेगळा, कलर वेगळा आहे, मॉडेल वेगळं. काय सावळी येते, काय मध्यम सावळी, काय काय गुर येते, काय काय लयच गुर येते, काय काय ओळखू येत नाही. ती देवाची करणी. नारळात बघा स्प्रिंग दिले, ते कुठल्या कंपनी तयार होतं? बॉट तुटलं पुन्हा बसवा येतं का? अंजली बसवलं तर कंपनीचा माल पुन्हा आहे का? इथं सांदा बसवलाय, ही सांदा न बसवता 1 फुटाचा गजाचा तुकडा इथं टाकला असता, कसं खाल्लं असतं? आलं खायला. नाक दिले तोंडाव, नाक खाली तोंड करून दिले आणि हे नाकाचं वर तोंड करून दिलं असतं. कुठे गेलं असतं? पावसाचं पाणी आडवा, पाणी जिरवा. वृक्षारोपणला इथं 2 खडं झालं असतं. मावशी आपण किती छान दिसलो असतो उलट्या नाकाचं. आणि ह्या उलट्या नाकावर एखादी मोठी गारबीर पडली असते म्हणजे कसा नाकाचा चेंदा झाला असता. दिले ते सगळं देवाने दिलं ते सगळं मामाने दिलं. पण माणूस म्हणतोय हे सगळं माझं आहे. पण नाथबाबा सांगतात नाही रे, नाही
माहेरी नाही कुणाचे, कुणीच नसते कुणाचं. पण जाता जाता एक दोन गोष्टी सांगतो फक्त. जीवन चांगलं आहे, चांगलंच जगा. सगळ्यात तरुण पिढीला हो मामांच्या समोर मामांची शपथ घेऊन सांगतो, परमार्थ करा नका करू, भजन करा नका करू, पंढरपूरला जा नका जाऊ, काशीला काशी करायला जा, नाहीतर घरी जरी काशी केली तरी काय हरकत नाही. पण घरी बसल्या बसल्या आपापल्या आईवडिलांची सेवा करा. स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी, माय बाप केवळ काशी तेने ना जावे तीर्थाशी. जोपर्यंत घरामध्ये माय जिवंत आहे, जोपर्यंत घरामध्ये बाप जिवंत आहे, तोपर्यंत त्यांची सेवा करा. मामांच्या समोर नाही आला तरी सुद्धा मामांचा सतत तुम्हाला आशीर्वाद राहील. पण घरी आई बापाला जर शिव्या देत असला, लाटा घालत असला आणि ती मामांची पूजा करत असला, मामाला आवडत तू विसरू नको लढीवाळा, आईचा जिवाळा, हो पगार दुधाची हो पगार सिस्टीम आता कारण डोळे मिटून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात. डोळे मिटून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते तिला पत्नी म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. आणि डोळ्यात प्रेम न दाखवता आयुष्यभर आपल्यावरती प्रेम करतो त्याला बाप म्हणतात. पण खरं सांगू, माणसं 50-50 हजाराचं कुत्रा हौसानं सांभाळतात. 50-50 हजाराचं कुत्रा हौसानं सांभाळतात. आईबाप सांभाळायचं जीव येते. एक वाक्य जाता जाता सांगतो, आवडलं तर टाळी वाजवा, नाही आवडलं तर सोडून द्या. कुत्र कितीही प्रेमाने सांभाळा, ते कुत्र तुम्हाला एक दिवशी चावल्याशिवाय राहणार नाही. कुत्र कितीही प्रेमाने सांभाळा, ते कुत्र तुम्हाला एक दिवशी चावल्याशिवाय राहणार नाही. आणि माय बापाला फेकून भाकर टाका, ते मायबाप तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. पण सध्या काय झालं माहितीये का, बाप काढलास घराबाहेर दारात रडते आई पण, बाप काढलास घराबाहेर दारात रडते आई पण, आणि बायकोला मात्र रोज म्हणतोय तुमच्यासाठी काय पण. जरा त्या माईची आठवण बघ दिवस लेखा, तू पोटाला यावा म्हणून किती केलं ते नवस. इकडून तिकडून देव सुद्धा तुझ्या नवसाला पावला, आणि तुझ्यासारखा हिरा तिच्या पदराला गावला. लहानपणी माय तुला शेतामध्ये न्यायची, लहानपणी माय तुला शेतामध्ये न्यायची. तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदरांची सावली धरून राहायची. तुला भूक लागल्यावर तू ठाय ठाय रडायचा, आणि आईचं दूध संपलं म्हणून रक्त सुद्धा उडायचा. त्या रक्त पिऊन पोचलास लेका, त्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातीचा करू नको मान. आता फक्त एक घर, दारातल्या मायला घरामध्ये आण, दारातल्या बापाला घरामध्ये आण, तो गोडधोड खा. पण म्हाताऱ्या मायला शिळी भाकर तरी वाढ. आणि ती भाकर वाढायला जर तुझी बायको आडवी आली, ती भाकर वाढायला जर तुझी बायको आडवी आली, तर सरळ तिला घराबाहेर काढ. बायको आडवी येणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. बायको आडवी येणार नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. आणि यदा कदाचित आली ना, तर तू माझ्याकडे, मी तुला दुसरी करून देतो. तू काय आंधळा नाही, तू काय पांगळा नाही, तुझी तुलाच नाही कळली किंमत. आणि नवरा आई बापाला सांभाळत असतो म्हणून कायमचं घर सोडून जायची कोणत्याच बायकोत नाही हिम्मत. तुला वाघ बनवलंय याच आईनं, तुला वाघ बनवलंय याच बापानं, पण दुर्दैवाने याच मायबापाला नाही राहिलं. बाळपण खरा मर्दाची आईबापांचं दर्शन घे, आणि त्यांच्यासाठी म्हण, मायबाप तुमच्यासाठी, तुमच्यासाठी, तुमच्यासाठी. नाही तर काय आणलं होतं येताना, काय आणले, काय घेऊन जाणार आहे? 50 लाखाचा बंगला बांधला, 10 लाखाचं बाथरूम बांधलं, शेवटची आंघोळ तुम्हाला बाथरूम मध्ये नाही, मग पटांगणाला बसून घातली जाते. असं कोणीच म्हणत नाही, अरे हे हाडाचं काढा रक्ताचं पाणी दे, हात रान करून एवढा मोठा बंगला बांधलाय, कमीत कमी शेवटची तरी आंघोळ. क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला.
नको अभिमान धरू बलमानसा येताना घेऊन आला सका जाताना घेऊन जाशील का नको अभिमान धरू बलमानसा काही घेऊन आलो नाही काही घेऊन जाणार नाही एवढे सुंदर असं आयुष्य महाराजांनी सांगितलं पिंगळा म्हणायला त्यांच्याकरता टाळी वाजवा तुमच्याकडे काय बोलतो कारण मला 9चा टाइम दिला होता 5 मिनिटं तुम्ही 9चा टाइम दिला देवाने सुंदर आयुष्य दिले आमच्या हात का मानव दे अल्लाने तुझं दिलं खायला पिया सुख सोया नाहक जमाना खोया खायला पिया सुख से सोया नाहक जमाना होया भजन देवाचं चिंतन नाही जरी केलं नाथबाबांनी सांगितलं अनेक संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला माणसं ऐकायला तयार होत नाही त्यावेळेस नाथबाबांनी शेवटी हात जोडून ठणकावून सांगितलं हे जरी नाही कळलं ती म्हणते ती 10 मिनिटं वाढवून घ्या पण 9 सांगितलं होतं का नाही ओव्हर टाइम केला ओव्हर टाइम मिळतो का ह्याचा टाइम मिळाला तर आयुष्याचा मिळेल म्हणून एवढं वेळ लागाव जे संतांना वेळ लागला तेवढंच आपल्याला वेळ लागाव त्यावेळेस नाथ महाराज सांगतात आता कायचं घरदार नाही उरला मी तो मनाचा भार रूप भरले चराचर मी सद्गुरु घरची वेडी मोहे धडपाडी गवळणी विना व्हायच्या कृष्णाची बासरी ऐकली बाई तुझा काका तुला जगो तुझं पोरग तुझी तुला प्यार आम्हाला काय बाळ सगुण गुणाचं
बाळ दिसतोय गोजीरवान पण तुम्हीच 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारे. एक गवळण म्हणली येऊ दे माझ्या घरी, त्याला बांधून ठेवते. दही दूध तूप लोणी शिंक्यावरती ठेवलं आणि बरोबर कृष्णानं सांगितलं पेंद्या हिचा घर नंबर टिपून घे. आणि बरोबर तिच्याच घरी गवळण गेली. कृष्ण गेला, माटाला खडा मारला, माटाला खडा मारला. मारल्याबरोबर गवळण जागी झाली. बाबा जागी झालेली गवळण काय म्हणायला लागली माहिती का? उठा लवकर, उठा लवकर, उठा लवकर जीव माझा घाबरला. लागल्यानंतर अवस्था अशी होती. कांदा मुळा भाजी जे जे भेटे भूत ते ते मानीचे. अंतकरणामध्ये एवढा आनंद होतो नाही या आनंदाशी जोडा. सांगता गोष्टी लागती गोडा आलाशी आकारा आमच्या चाडा तुका म्हणे भिडा भक्तीची. आनंद एवढा होतो किती एवढा 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 प्रभू भावे तेने संपुष्टी राहावी. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आजी 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 आनंदी आनंद आपल्याला म्हणावं लागतं. आता कैसे गरदार नाही उरला मी तुपणाचा भार रूप भरले चराचर मी सद्गुरु घरची वेळी नहे धडफाडी जंदार हे रे मौसम बहुत है मगर जान देने की रोज आते उष्णा वृष्क दोनों को रुसवा कर ये जवानी गवा को नहाती
बनी है दुल्हन साथियों अब तुम्हारे वतन साथियों हम जिएंगे और मरेंगे है वतन तेरे दिल दिया बाळूमामाचं भजन करायचं 2 मिनिटं आज या ठिकाणी बघा नंबर 15 या 15 मध्ये छोटीशी भारुडाची सेवा सर्वांनी मिळून श्री हरिभक्तपरायण संतोष महाराज अनिल महाराज पीटी मास्तर सर्व परिसरातल्या सर्वच कलाकार मंडळी सर्वांनी मिळून या ठिकाणी मला आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद मी काय मोठा कीर्तन करणार भारुड करणार माझं नाव महादेव महाराज शेंडे मुक्काम पिशवडी पोस्ट वेळापूर तालुका माळसर जिल्हा सोलापूर मायबापा हो असाच आशीर्वाद माझ्या भक्त पाठीमागे राहू द्या कारण या आशीर्वादाच्या पोटी अख्खा महाराष्ट्रभर कार्यक्रम करतो जे टाकीतला जवळजवळ 25 कीर्तनं झाली 25 कीर्तनं झाली 10 ते 15 भारुडाचा कार्यक्रम झालं त्याही कार्यक्रमाकरता महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी अतिशय सुंदर असा साधला अचानक फोन केला महाराजांनी या म्हणले होतो घरी म्हणलं चला असू द्या कारण ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा फक्त 2 मिनिटात सर्वांनी श्री हरिभक्तपरायण अनिकेत महाराज शिंदे डुलकीला आली बरं का कारण तसं काय नव्हतं पण त्यांना 6:15ला फोन केला म्हणलं महाराज या कारण संगत फार महत्वाची आहे संगत कोणत्याही क्षेत्रात कोणती बी असू द्या कशी असू द्या संगत सगळ्यांनी सुंदर अशी संगत दिली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद फक्त आता पुरुष मंडळ सगळ्यांवर हात करायचे का सर्वांनीवर हात करायचं सगळ्यांवर हात करायचं लाजायचं नाही सगळे आपले बाळूमामा आपले आपण सगळे बाळूमामाचे लेकर आहे जर कोणाला शूटिंग करता तर इकडून घ्या शूटिंग तिकडून घ्या बघा कसं सुंदर हात दिसतात हा राहू द्या पाठपर्यंत असंच नमः शिवाय कॅमेरामॅन नमः शिवाय नमः शिवाय